आलेला आहो गरबा नाईटला. दोघं जण तयार झाले. सो मी पण हा ड्रेस पहिल्यांदा घातलाय आणि शंभूराजांनी पण पहिल्यांदा. सो चला दांडिया खेळायला. शंभूचा ड्रेस छान छान आहे, छान छान आहे. क्या बात आहे. सो ही शंभूची शाळा आहे आणि या शंभूच्या शाळेमध्ये शंभू बघा हा आहे दिसला. सगळे आता त्यांचा राऊंड बनवून आमची ताई आली आहे. हे बघ बाला इथे बसलाय. हे बघा टोपी घातलेला बैस पाडून बघ. आणि मॅडम कुठे आमच्या सोया आहेत मळ्यांच्या मॅडम.
येतोय. हे सगळं डेकोरेशन केलं होतं खेळायला आणि तिकडे प्राइज देणार होते, तर हे सगळं पावसापायी गेलंय. आता आम्ही घरी जातो. 10 वाजत आले. ट्रॉफी आहे, ट्रॉफी मला मिळालेली, पण कसली आहे घरी जाऊन सांगेल तुम्हाला. चलायचं, चला पाऊस चांगलाच येतोय बाबा. आईला काय मिळालं दाखव. हा शंभू मुंग्या झाल्या तिथे. इकडे हो बेटा. हा ते आपल्याला मिळालं तसं बघा मला वक्तृत्व स्पर्धेसाठी मिळालं. माझा 2रा नंबर आलाय. शूज काढ बेटा. हो शंभूचा पहिला आहे. सो गाईज घरी आलेलो आहोत. आता फार थकून गेलोय पेक्षा या पावसाने खरंच चिकचिक केली. अजूनही पाऊस चालू आहे आणि वक्तृत्व स्पर्धेत माझा 2रा क्रमांक आलेला आहे. सो मला अशी ट्रॉफी मिळालेली आहे. मला अपेक्षित होतंच की आपल्याला पहिला किंवा 2रा नंबर यावा. सो 2रा आलाय. मी खूप खुश आहे आज की छान वाटलं. सो गाईज मी आता घरी आलेली आहे. हा ड्रेस वगैरे खूप छान वाटलं आणि मी पहिल्यांदाच घातलेला आहे. शंभूलाही पहिल्यांदा घातला. खूप छान छान फोटो काढले. खूप मस्त मजा आलेली आहे. सो काय झालं, खूप घाईघाई झाली. आता बघूयात उद्या काय काय पॉसिबल होतं, त्यानुसार सगळ्या गोष्टी केल्या जातील. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.